बाई म्हणलं की स्वयंपाक, मग ती माहेरी असो किंवा सासरी, तिला स्वयंपाक करणं गरजेचंच आहे आणि भाग पडतं. तसं मी आता माहेरी आल्या तरी पण मम्मी रानात गेली होती त्यामुळं स्वयंपाक करायला सांगितला होता. मग स्वयंपाक केला आणि आम्ही जाणार होतो मुलांना घेऊन पोहायला. तर चला ही आमची गँग आणि आमच्या घरातली चिल्लर गँग, त्यांना घेऊन जायचं होतं पोहायला. म्हटल्यावर सगळी मुलं गोळा केली आणि मी आणि माझी चुलती आम्ही दोघी नुसतं विहिरीच्या कडेला बसून बघणार होतो आणि म्हणून चिल्लर गँग घेऊन गेलो. तर आमच्या गावची विहीर बघा, म्हणजे माझ्या माहेरची, सासरची नव्हे माहेरची, आणि ह्या माझ्या बहिणी आहेत आणि माझी मुलं. तरी ही विहीर आहे आणि खूप मोठी आहे, खोल पण तेवढीच आहे. पण मोटर चालू होती त्यामुळं आम्ही काही पाण्यात लगेच उतरलो नाही. ज्यांची आहे म्हणजे जे विहिरीचे मालक आहेत त्यांना फोन करून सांगितलं, मग ते बंद करायला येणार होते. म्हटल्यावर मग झाडाखाली, तिथल्याच झाडाखाली बसलो होतो आणि चुलता आणि माझा मुलगा त्याच झाडाचे आंबे पाडत होते जे पाडाला आले होते. मग त्यांचं चाललं होतं आणि मी उठल्याशिवाय काय पाडाचा आंबा निघणार नाही. पण त्यातनं पण आणखीन ह्यांची एका ठिकाणी बसून चर्चा झाली की कसं पोवायला आलं, कसं आम्ही शिकवलं. ही पोहत होती तेव्हा रानात न पडत आम्हाला वाटलं आता धावत नाही, पप्पा तिच्या पुढे पळत गेलो. मला माझं नाव लहानपणापासूनच नाही, भाव आणि पप्पा नानक नाही, युका युका करून हळूहळू मागं लागले. मला वाटतं काय यांचाच भाव आहे, ही पळतच रानात आणि मी पळत तरी तिने मध्ये ब्रेक घेतला, आता हळू पळावं. आणि मी म्हटल्यासारखं की मी उठल्याशिवाय काय आंबं पडणार नव्हतं. म्हटल्यावर मग उठले, थोडंफार आंबं पाडाचं काढलं आणि ही बहीण आमच्या बहिणीकडे आपलं कॅच करत होतं पिशवीत ठेवायसाठी, नंतर खायसाठी. आणि पाडाचं आंबं तर काढलंच, पण तसं शोधायचं पण चाललं होतं. आणि पाडाचा आंबा शोधायची कामगिरी माझ्याकडे होती. म्हटल्यावर मी आंबं शोधून देत होते आणि ही लोक पाडत होती. तर मोटर बंद करून तो व्यक्ती तर गेला. मग नंतर सगळ्यांनी विहिरीत उड्या मारायचं ठरवलं. तर एक 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 विहिरीत उड्या मारत होतं. तर मुलगी असो किंवा मुलगा, आपल्याला सगळ्यांना पोहायला यायला पाहिजे आणि त्याच्यासाठी आमच्या घरची सगळ्या मुलींना पण शिकवतात आणि मुलांना पण शिकवतात बरं का. वरनं उडी मारायला आली पाहिजे, तळ नाही गावला तरी चालेल, पण पोहायला आलंच पाहिजे. आणि हां, मला पण येतं, पण आता भरपूर वर्ष झालं मी पोहलेलं नाही त्यामुळं, पण मला पण येतं पोहायला. आता ही गेली माझी बहीण आणि हा माझा मुलगा. तर मावशी आणि तिचा मुलगा दोघं पण पोहतात, म्हणजे माझा मुलगा आणि ही बारकी मावशी नाही. तर तिला उडी मारता जास्त अजून येत नाही, ते आत्ताशी शिकले. आत्ता म्हणजे 2-3 वर्ष झाले शिकल्या, पण जास्त अशी वरनं उडी मारत नाही. तर माझ्या मुलगीला पण पोहायला शिकवायचं चाललं आहे ह्यावेळेस. मग ते आमचे चुलते आहेत, माझा भाऊ आहे, असे दरवेळेस म्हणजे कुणाला वेळ भेटेल तसं शिकवतात. तसे ह्यावेळेस चुलते शिकवत आहे. आणि माझ्या मुलगीचं जास्त नाटक चाललं होतं की थांबा जरा, इकडून जाते तिकडून जाते म्हटल्यावर मग चुलत्याने उचलली आणि पाण्यात फेकून दिली. तसं मग एकदा पाण्यात पडले की मग लगेच पोहायला येते आणि हसत हसत पोहते. असं तिचं रोजचं चालू असतं. तर पोहून मग नंतर आम्ही घरी आलो. घरी आल्यानंतर जेवलो, खाल्लं आणि माझ्या मम्मीला घेऊन मी कुणीकडे निघाल्या ते पण एक चुलती आहे, ती भरपूर आजारी होती, मग त्यांना पण बघायला गेलो होतो. आणि माझी मैत्रीण पण आली होती, म्हटल्यावर तिची पण गाडी घेतली. जी की आम्ही लहानपणापासून एकत्र होतो. तिचं लेट लग्न झालं त्यामुळं ती अजून वयानं लहान आहेत. आमचं लवकर झाल्यामुळं आमचं वय जास्त वाटतंय तुम्हाला. तर जे मी तुम्हाला आता दाखवलं तिथं माझी आजीबा होती, ते माझं घर आहे. तर गॅस संपत आले त्यामुळं आपल्याला करावं लागतं चुलीवर स्वयंपाक. गॅसचा तुटवडा आहे त्यामुळं चुलीवर स्वयंपाक करतो. मग मम्मी आमच्या इकडे करते स्वयंपाक. आणि तिचं मत होतं की खाऊन बघ. मग मी घास मोडून घेतला तर नाही म्हणली, अक्क घे. तसं टोपल्यातलं एक घास घ्यायचा नसतो म्हटल्यावर मी अक्क घेतलं आणि दारात खॉट टाकल्या. मग तिथं बसून मी खायला चालू केलं. तर हां, मम्मीच्या हातचं घरी आल्यानंतर रोज वेगवेगळं मेनू खायला भेटतात. आणि तसंच बाहेर खॉट टाकल्या, मग खॉटवर बसून आपलं मी गरम गरम खाऊन घेतलं. आणि नंतर माझं खाऊन झाल्यानंतर तिला रानात जायचं होतं म्हटल्यावर मीच धपाटी केली, माझं मीच करून सगळं केलं. आणि त्यातनं पण आमच्या आजीची एकादस होती, तिला विचारलं तर ती काय म्हणते बघा. आई तुला मला तुमच्या आईच्या हातचा कोणता पदार्थ आवडतो कमेंट करून नक्की सांगा.